आता हे चेंबूरमधलं आंदोलन आपण पाहतोय। परभणीमध्ये झालेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबईतल्या चेंबूरमध्ये सुद्धा आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। आंबेडकर चळवळ हॅलो असाइनमेंट हॅलो हा वाक्य सुरू करतो ओके ओके। तर चेंबूरमधली दृश्य आहे। चेंबूरमध्ये सुद्धा आंबेडकरवादी जनता एकत्र आलेली आहे आणि परभणीमध्ये घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आता हे जोरदार आंदोलन चेंबूरमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे। आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर नांदेड आणि बीड बंदची हाक देण्यात आली होती, त्यामुळे परभणीचं लोण हे हळूहळू महाराष्ट्रभर पसरताना बघायला मिळत आहे आणि आता मुंबईपर्यंत हे संपूर्ण प्रकरण आलं असून हिंसाचारानंतर एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला होता, त्याच्या निषेधार्थ चेंबूरमध्ये आहे आता रास्तारोको करण्यात आला आहे। मी चेंबूर येथे चेंबूर नाक्यामध्ये उभा आहे। आरपीआयकडे इथे रास्तारोको देखील करण्यात आलं, पाहू शकता कशा प्रकारे इथे रास्तारोको करण्यात आलं आहे। चेंबूरमध्ये अशा प्रकारे रास्तारोको करण्यात आला, काय सांगाल? रास्तारोको करण्यात आलाय चेंबूरमध्ये आज रास्तारोको करण्यात आला आहे। जो हिंसाचार झाला होता परभणीमध्ये एका कार्यकर्त्याचा देखील मृत्यू झाला होता, काय सांगाल? सोमनाथ सूर्यवंशी एक आंबेडकर चळवळीचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते, त्यांचा जो जेलकशीमध्ये मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ आज चेंबूर नाका सिद्धार्थ कॉलनी या ठिकाणी आठवले साहेबांच्या आदेशानुसार आजचा हा रास्तारोको करण्यात येत आहे। रास्तारोको करण्यात आला, पुढील मागणी काय असेल तुमची? कुटुंबियांच्या नातेवाईकांना कमीत कमी 1 कोटी रुपये व सरकारी नोकरी मिळालीच पाहिजे। अजून काही कार्यकर्त्यांशी बातचीत करून घेऊया। चेंबूरमध्ये आज रास्तारोको करण्यात आला आहे। परभणीमध्ये जो प्रकार घडला होता त्याच्या निषेधार्थ काय सांगाल? आज परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी सारख्या एका आंबेडकरी चळवळीतील तरुणाला शासनाच्या कस्टडीमध्ये असताना त्याचा खून झालाय। आपण सरकारी कर्मचाऱ्याला एक छोटा हात जरी लावला नक्कीच अजून काही चेंबूर येथे आपल्या आरपीआयचे अध्यक्ष आहेत, काय सांगाल? चेंबूरमध्ये तुम्ही आंदोलन करतात, रास्तारोको घेतला आहे, काय सांगाल? ज्या आमच्या परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीला ज्यांनी मारून टाकलं त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या सूर्यवंशीच्या कुटुंबियांना कमीत कमी 1 कोटीची भरपाई मिळावी। त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांना आणि जे आंदोलक आतापर्यंत जे अटक झालेले त्यांना सोडून देण्यात यावं अशी आणि त्यांच्यावरचे जे गुन्हे आहेत ते मागे घ्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे। जर मागणी मान्य झाली नाही तर पुढचा पाऊल काय असेल? आम्ही याच्यापेक्षा दूर करू। ज्या पद्धतीने मराठा आंदोलकांनी मंत्र्यांची आमदारांची घरं जाळले त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आम्ही काही करू शकतो। नक्कीच पाहायला गेलं तर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर अशा प्रकारे मोठे तीव्र आंदोलन आहे ते करण्यात येईल अशी आरपीआय गटाकडून मागणी केली जात आहे। कॅमेरामन गणेश कानडसह मयूर साम टीव्ही मुंबई।